उद्धव ठाकरे गणपतीमध्ये राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता। ठाकरे बंधूंची पुढची भेट शिवतीर्थवर होण्याचा अंदाज। मातोश्रीवरील भेटीनंतर आता शिवतीर्थवरील भेटीच्या चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता। नाशिकमधील शिक्षकांच्या बिऱ्हाड आंदोलनासंदर्भात चर्चा होणार। मराठी विरोधात बोलणाऱ्या निशिकांत दुबेंना इंगा दाखवणाऱ्या मराठी महिला खासदारांना राज ठाकरेंचं पत्र। राज ठाकरेंनी केलं काँग्रेसच्या महिला खासदारांचं अभिनंदन। रमीमुळे वादामध्ये सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज अजित पवार यांना भेटण्याची शक्यता। विरोधकांकडून राजीनाम्यासाठी जोर। अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष। संध्याकाळी अजित पवार यांच्या उपस्थितीत वांद्रे ताज हॉटेल येथे सर्व आमदारांची बैठक। राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या घडामोडींना वेग। मंत्रिमंडळामध्ये खांदेपालटाची शक्यता। योगेश कदम यांच्या सावलीवारवरून वाद सुरूच। अनिल परब आज पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। योगेश कदम यांना बडतर्फ करण्याची मागणी। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। राज्यातील पूरस्थितीवर चर्चा होणार। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाच्या मदतीबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार। आज शरद पवार यांच्या हस्ते गडकरी यांना पुरस्कार दिला जाणार। रेव पार्टी प्रकरणामध्ये अटकेमध्ये असलेल्या प्रांजल खेवलकरांची कोठडी आज संपणार। पत्नी रोहिणी खडसेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट, तर सासरे एकनाथ खडसेंची सुद्धा पत्रकार परिषद होणार। परभणीत काँग्रेसला मोठा धक्का। माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार। शेकडो कार्यकर्ते पक्षप्रवेशासाठी मुंबईत। कोल्हापूरची महादेवी हत्तीण वनताराकडे रवाना। हत्तीणीला निरोप देताना गावकरी भाऊक। हत्तीणीला सुद्धा अश्रू अनावर। भाऊक कोल्हापूरकर पोलिसांमध्ये राडा। पोलिसांची गाडी फोडली। जम्मू काश्मीरमधील गोळीबारात पहलगामचा सूत्रधार मुसासह तिघांचा खात्मा। सुरक्षा दलाचं ऑपरेशन महादेव फत्ते। दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या होते तयारीत। पाकनं लोटांगण घातल्यामुळेच ऑपरेशन सिंदूर थांबवलं। कोणत्याही दबावातून कारवाई थांबवली नाही। राजनाथ सिंग यांचं स्पष्टीकरण, तर विरोधकांकडून प्रश्नांची सरबत्ती। आजही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार। अमित शहा लोकसभेमध्ये बोलणार। राहुल गांधी ही जोरदार हल्लाबोल चढवण्याच्या तयारीत, तर राज्यसभेतही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा। मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर हातखंबा येथे पुलावरून कोसळला। अपघातानंतर गॅस टँकर लीक। मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक ठप्प। स्थानिकांना सुरक्षित स्थळी नेलं। महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी। दिव्या देशमुखनं फिडे बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर किताब पटकावला। मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींकडून दिव्याचं अभिनंदन। पुण्यातील भीमाशंकरमध्ये भाविकांच्या गर्दीचा उद्रेक। व्हीआयपी दर्शन रांगेतून भाविकांनी थेट गेट तोडून प्रवेश केला। तासनतास रांगेमध्ये उभे राहिलेल्या भाविकांचा संताप। आज सांगलीच्या शिराळ्यात जिवंत नागांसह नागपंचमी साजरी होणार। अटी शर्तीसह जिवंत नागांसह नागपंचमी साजरी करण्यास परवानगी। शिराळकरांमध्ये आनंदाचं वातावरण। शिर्डीतील 9 नाण्याचा वाद पुन्हा उफाळणार। साईबाबांनी आपल्या अंतिम समयी लक्ष्मीबाईंना दिलेली चांदीची 9 नाणी नेमकी कुणाकडे, याबाबत आज पत्रकार परिषद। समाज माध्यमांमध्ये सरकारवर टीका केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। सोशल मीडिया वापराबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना। ठाणे आणि नागपूर जेल शहराबाहेर स्थलांतरित होणार। ठाणे कारागृहाच्या जागी म्युझियम, तर नागपूर कारागृहाच्या जागी सौंदर्यीकरण प्रकल्प। मुख्यमंत्र्यांची ही मंजुरी। पुणे आणि साताऱ्याला आज पावसाचा येलो अलर्ट। पुण्यासह साताऱ्यातील घाटमाथ्यावर रिपरिप सुरूच राहणार। पाणी पातळी वाढल्यानं धरणांमधून सुद्धा विसर्ग सुरूच। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी। एकता नगरमधील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त।
जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम राहिल्यास विसर्गाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता। नाशिकमधूनही जायकवाडीत पाण्याची आवक सुरूच। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 12 दरवाजे 1 मीटरने उघडले। संततधार पावसामुळे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त।